मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार आहे. केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची युती होते तर तिकडे काँग्रेसने मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेत स्वबळाचा नारा दिला होता. कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं. मात्र आता मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय. भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. बघूया एक रिपोर्ट. राज्यातील पक्ष महापालिकांच्या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. सर्वच पक्षांचं खास लक्ष लागलंय ते म्हणजे मुंबई महापालिकेवर. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू 20 वर्षांची राजकीय कटुता बाजूला सारून एकत्र आलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा बाकी असली तरी युती होणार हे निश्चित आहे. मात्र त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेला एकसंध असलेल्या महाविकास आघाडीमध्ये मात्र माशी शिंकली आहे. मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेत राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिलाय. कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं मुंबई काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी जाहीर केलं. मात्र मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचं समोर आलंय. मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलंय. मनसेशी आमची विचारधारा जुळत नाही, मात्र भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक असून मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. शरद पवार या आघाडीला घेऊन सकारात्मक असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे द्वेष पसरवणाऱ्यांसोबत जाणार नाही असं म्हणत मनसे सोबतच्या युतीला काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिलाय. मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा. पण पवार साहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे. या द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो, आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही. आणि कोणालाही हाणामारी करणं, मारणं, कोणाचं दुकान तोडणं ही काँग्रेसची कधी भूमिका नाही. काँग्रेसची भूमिका ही सर्वांना जोडण्याची आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची. त्यामुळे आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. त्यांच्या समविचारी पक्षांची आमची त्या ठिकाणी बोलणी चालू आहे. त्यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्र संदर्भामधली भूमिका आहे. मुंबई संदर्भामधली भूमिका जी आहे ती आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे. मनसेला सोबत घ्यायचं की नाही यावरून काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून खल पाहायला मिळतोय. काँग्रेसचे काही नेते हे मनसेवर टीकाही करताना दिसत आहेत. मात्र या टीकांवर काहीशी शांत असलेल्या मनसेनं आता काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. काँग्रेस पक्ष हा अमिबासारखा असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे. काँग्रेसमध्ये सगळेच पाय चालतात, मेंदू नाही असा टोलाही मनसेनं लगावलाय. काँग्रेस पक्ष हा अमिबासारखा आहे. इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे. वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, अस्लम शेखचा पाय चौथीकडे चालतो. मेंदू कोणाकडे? पाय सगळ्यांचेच चालत आहेत. मुळात आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही, हे काल मी स्पष्ट केलं, आज पुन्हा सांगतो. आम्हाला अजूनपर्यंत कोणाचंही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही. हे जे काय बोलतायत ते अमिबाचे पायच बोलतायत. अमिबाचा मेंदू काही बोलायला तयार नाही. त्या दिवशी मेंदू बोलेल, त्या दिवशी आमच्याकडे ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या टीकेला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. प्रत्येक निवडणुकीत सरड्यासारखा रंग बदलण्यापेक्षा अमिबासारखा तग धरलेला बरा असं म्हणत सचिन सावंत यांनी मनसेवर टीका केली आहे. अमिबा कसा तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. मनसेला सोबत घेण्यासंदर्भात काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या मतभेदांवर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई काँग्रेसचा हा व्यक्तिगत विषय असू शकतो. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत असं म्हणत संजय राऊत यांनी काहीही झालं तरी ठाकरे बंधू एकत्र असणारच हे स्पष्ट केलंय. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही. मुंबई काँग्रेसचा हा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत ही लोकेच्छा आहे.
त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत. मुंबई वाचवा असं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलंय. मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये असलेल्या मतभेदांवर भाजपनं हल्लाबोल केलाय. काँग्रेस मनसेसोबत सोयीचं राजकारण करत असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बिहारमध्ये तेथील मतदार काँग्रेसला मतदान करणार नाही जर मनसेची युती झाली तर, म्हणून काँग्रेसने कालपर्यंत भूमिका घेतली की मनसे नको. काँग्रेसला उद्धव ठाकरे हवेत पण राज ठाकरे नकोत अशी आतापर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी मांडलेली भूमिका होती. मात्र आता काँग्रेसमधील महत्वाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मनसेला सोबत घेण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका मांडल्यामुळे काँग्रेसमधील मनसेवरूनचे मतभेद चव्हाट्यावर आले. त्यामुळे आता दिल्लीतून काही हालचाली होतात की निवडणुका जाहीर होईपर्यंत हे चर्चेचं गुऱ्हाळ असंच सुरू राहणार ते पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.